एखादा शेअर जर 500 रुपयाला ट्रेड करत असेल तर त्याची खरी किंमत 300 रुपये असू शकते का? तर याचं उत्तर आहे होय. आणि ही खरी किंमत आपल्याला कळते त्याच्या बुक व्हॅल्यूवरून. मग बुक व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय? तर जर कंपनी बंद पडली आहे, सगळं विकलं, तिचं कर्ज फेडलं, त्यानंतर शेअर होल्डरच्या वाट्याला जी रक्कम येते त्याला म्हणतात बुक व्हॅल्यू. मग ही बुक व्हॅल्यू इन्व्हेस्टरसाठी एवढी महत्त्वाची का आहे किंवा ती कशी कॅल्क्युलेट केली जाते? त्याचबरोबर बुक व्हॅल्यू पर शेअर म्हणजे काय? बुक व्हॅल्यूच्या मर्यादा, लिमिटेशन्स कोणकोणत्या आहेत? बुक व्हॅल्यू कधी वाढते, कधी कमी होते? ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत, तेही डिटेलमध्ये आणि अगदी सोप्या भाषेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, बुक व्हॅल्यू म्हणजे काय? तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कुठलीही कंपनी असेल आणि समजा ती आज जरी बंद पडली तर त्या कंपनीकडे असणारे जे ॲसेट्स आहे ते विकलं किंवा त्याच्यावरती असणारं कर्ज जे आहे ते सगळं फेडलं आणि त्यानंतर शेअर होल्डरच्या वाट्याला जी रक्कम येते ना त्याला बुक व्हॅल्यू म्हणतात. मग आता होऊ शकते की तो जो शेअर असेल त्याची मार्केटची व्हॅल्यू आहे ती असेल 500 रुपये आणि मग त्याची बुक व्हॅल्यू 300 रुपये पण असू शकते, 550 रुपये पण असू शकते. मग हा जो काय फरक आहे हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मग आता आपण बघूया की ही बुक व्हॅल्यू नेमकी कशी कॅल्क्युलेट केली जाते, त्याचबरोबर बुक व्हॅल्यू पर शेअर म्हणजे काय. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण बघूया बुक व्हॅल्यू. आता बुक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते की कुठली जरी कंपनी असेल तर त्या कंपनीकडे असणारं जे ॲसेट आहे, बरोबर, तर ती सगळी जी ॲसेट आहे त्या ॲसेटमधून जी लायबिलिटीज आहे ती वजा केली जाते. म्हणजे बुक व्हॅल्यू इक्वल्स टू टोटल ॲसेट्स मायनस टोटल लायबिलिटीज. म्हणजे जेवढी पण त्या कंपनीकडे ॲसेट आहे, मालमत्ता आहे, ती सगळी विकायची आणि मग त्याच्यामधून जे काय देणं असेल कंपनीचं म्हणजे कर्ज वगैरे ते सगळं काय करायचं त्याच्यामधून वजा करायचं. ठीक आहे. मग जी काय रक्कम उरते त्याला म्हणतात बुक व्हॅल्यू. ठीक आहे. लक्षात आलंय? बुक व्हॅल्यू म्हणजे काय की ॲसेटमधून लायबिलिटीज वजा करायच्या. मग आता बघा, त्या कंपनी असेल पर्टिक्युलर, त्या कंपनीची सगळी ॲसेट्स विकली आहे आणि त्याच्यामधून परत काय केले, जे काय देणं असेल कंपनीचं ते मायनस केले किंवा देऊन टाकलंय. मग जी उरते ती बुक व्हॅल्यू आल्यानंतर मग आता काय काढायचं आहे? बुक व्हॅल्यू पर शेअर. पुढचा मुद्दा. ठीक आहे. बुक व्हॅल्यू पर शेअर म्हणजे काय की एका शेअरला किती बुक व्हॅल्यू मिळते. म्हणजे समजा तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले तर मग तुमच्याकडे 10 असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला 10 शेअरची बुक व्हॅल्यू मिळेल. म्हणजे आधी एका शेअरची आपल्याला बुक व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. मग एका शेअरची बुक व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागतं? तर सिंपल आहे की बुक व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल शेअर्स. ठीक आहे. म्हणजे जेवढी पण बुक व्हॅल्यू आलेली आहे त्या बुक व्हॅल्यूला काय करायचंय? नंबर ऑफ शेअर्सने डिवाइड करायचे, भाग द्यायचा आहे. तर मग आता आपण हे उदाहरणासहित बघूया. समजा एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीचं टोटल ॲसेट आहे 1000 करोड. ठीक आहे. आणि लायबिलिटीज आहेत 600 करोड. ठीक आहे. म्हणजे कंपनीवरती कर्ज आहे 600 करोडचं. मग आता ती ॲसेट जी आहे ती पूर्ण विकल्यानंतर, ते कर्ज फेडल्यानंतर आपल्याला बुक व्हॅल्यू मिळेल. म्हणजे सरळ सरळ काय आहे, जो फॉर्म्युला आपला आहे तो काय आहे की कंपनीचे ॲसेट मायनस काय आहे, लायबिलिटीज. बरोबर. मग साहजिकच आहे, 1000 मधून 600 मायनस केले, वजा केले तर आपल्याला किती मिळतात? 400 करोड. म्हणजे 1000 करोडच्या ॲसेटमधून 600 करोडचं काय केलं, लोन किंवा कर्ज फेडलं तर जे 400 करोड रुपये राहतात ती असेल बुक व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता आपल्याला बुक व्हॅल्यू जी आहे ती मिळाली, टोटल बुक व्हॅल्यू कंपनीची. पण आपल्याला बुक व्हॅल्यू पर शेअर जर काढायचं असेल तर मग काय फॉर्म्युला होता आपला की टोटल बुक व्हॅल्यू त्याला भाग द्यायचा कशाने? नंबर ऑफ शेअर्सने. मग टोटल नंबर ऑफ शेअर आपण कन्सिडर करूया 10 करोड आहे त्या कंपनीची. ठीक आहे. मग बघा, 400 करोड काय आहे त्या कंपनीचं आपल्याला मिळालेली बुक व्हॅल्यू आहे, टोटल बुक व्हॅल्यू. बरोबर. आणि त्या कंपनीचे टोटल शेअर्स किती आहेत? तर 10 करोड आहे. मग 400 करोड भागिले 10 करोड. ठीक आहे. यांचा जर भागाकार केला तर आपल्याला त्याचा आन्सर मिळतं सिंपल किती? 40. ठीक आहे. आता हे तुम्ही कम्प्लिटली फिगर लिहून पण करू शकता. 400 करोड भागिले 10 करोड, त्याचं उत्तर मिळतं 40 रुपये. ठीक आहे. मग ही जी काय 40 रुपये आहे ही काय मिळाली आपल्याला? बुक व्हॅल्यू पर शेअर. म्हणजे याचा अर्थ काय होतं की तुमच्याकडे एक शेअर जर असेल त्या कंपनीचा तर तुमच्या वाट्याला किती येणार? 40 रुपये येणार. लक्षात आले? मग भलेही त्या शेअरची जी प्राइस आहे सध्याची ही 40 रुपयापेक्षा जास्त असू शकते किंवा कमी असू शकते. ठीक आहे. तर बघा, उदाहरणार्थ समजा कंपनी जी आहे ती, त्या कंपनीची मार्केट प्राइस जी आहे ती 25 रुपये आहे. ठीक आहे. म्हणजे सध्या जर तिचा शेअर खरेदी करायचा असेल तर 25 रुपये आहे. जर असं असेल तर त्या शेअरला अंडर व्हॅल्यूड म्हटलं जाऊ शकतो.
किंवा तो शेअर अंडर व्हॅल्यूड असू शकतो. त्याचबरोबर जर त्याची प्राइस 80 रुपये असेल तर तो शेअर काय होऊ शकतो, ओव्हर व्हॅल्यूड असू शकतो. म्हणजे त्याची किंमत जी आहे ती जास्त आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की त्याची जी काय बुक व्हॅल्यू आहे ती किती आहे, फक्त 40 रुपये आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट प्राइस आणि बुक व्हॅल्यू मधला फरक. आता ही बुक व्हॅल्यू का महत्वाची आहे, तर बघा शेअर स्वस्त आहे की महाग आहे हे आपल्याला कळतं, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितले. त्याचबरोबर डाऊन साईड रिस्क किती आहे हे समजतं. लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी सुद्धा आपल्याला सेफ्टी मार्जिन यामधून कळते. त्याचबरोबर कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की नाही याचा अंदाज सुद्धा आपल्याला लावता येतो. कशावरून, बुक व्हॅल्यूवरून. तर आता बघा बुक व्हॅल्यू जी आहे ती आणि मार्केट प्राइस यांचं जर आपण कंपॅरिझन केलं, तुलना केली, ठीक आहे, तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात येतात. आता तर बघा जर मार्केट प्राइस जी असेल ती ग्रेटर दॅन बुक व्हॅल्यू म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा जर जास्त असेल तर ग्रोथ एक्सपेक्टेशन जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कंपनीची जी काय ग्रोथ आहे, ग्रोथ एक्सपेक्टेशन जास्त आहे असं समजलं जाते किंवा जर मार्केट प्राइस जास्त असेल बुक व्हॅल्यूपेक्षा. ठीक आहे. आणि जर मार्केट प्राइस जी आहे ती कमी असेल बुक व्हॅल्यूपेक्षा तर स्टॉक अंडर व्हॅल्यूड असू शकतो किंवा कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो. कारण की बुक व्हॅल्यू जी आहे ती जास्त आहे आणि कंपनीचं जे काही शेअर असेल ते कमी प्राइसला जर ट्रेड होत असेल तर होऊ शकतं त्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर फक्त आपण बुक व्हॅल्यू बघूनच म्हणू शकत नाही की त्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे नाही किंवा खरेदी करायचे. ठीक आहे. तर बाकीच्या पण काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे बघणारच आहोत की बुक व्हॅल्यू सोबत आपण काय काय बघायला पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या चेक करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की बुक व्हॅल्यू जी आहे ती वाढते कधी. तर कंपनीचा जो प्रॉफिट असेल तो जास्त होत असेल, बरोबर, कंपनी प्रॉफिट कमवत असेल, डेप्थ कमी करते कंपनी, कमी कमी होत असेल, कंपनीवरती जे असणारं देणं आहे, कर्ज आहे ते, ॲसेट वाढवते कंपनी, ठीक आहे, रिटर्न अर्निंग वाढतायत, म्हणजेच काय तर इन्क्रीजिंग बुक व्हॅल्यू आहे. बुक व्हॅल्यू जी आहे ती सतत काय आहे, वाढत आहे एखाद्या कंपनीची, तर ही काय आहे, हेल्दी साईन आहे, चांगली लक्षणं समजलं जाते. ठीक आहे. जर कंपनीची बुक व्हॅल्यू वाढत असेल तर, कारण की ते वाढण्याचे हे काय आहेत, कारण आहेत आणि ते सगळे काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. पण जर कंपनीची बुक व्हॅल्यू आहे ती बुक व्हॅल्यू जर कमी होत असेल किंवा कधी कमी होते, ठीक आहे, तर लॉसेस जे आहेत ते वाढत असतील कंपनीचे, बरोबर आहे. त्याचबरोबर हाय डेप्थ कर्ज जे आहे ते वाढत असेल किंवा जास्त कर्ज असेल त्या कंपनीवरती, ॲसेट राईट ऑफ्स होत असतील, म्हणजे काय की कंपनीकडे असणारी काही मालमत्ता आहे ती आता काही कामाची राहिलेली नाहीये, बरोबर, म्हणजे त्याचं व्हॅल्यू तेवढं राहणार आहे का, नाहीये. पुअर मॅनेजमेंट असेल, म्हणजेच काय तर कंटिन्युअस डिक्लाइन, म्हणजे कंटिन्युअसली काय होते, बुक व्हॅल्यू कमी 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 होत जाते, तर हे काय एक प्रकारचा रेड फ्लॅग आहे, बरोबर, म्हणजे हे लक्षणं चांगले नाही आहेत. ठीक आहे. आता बघा बुक व्हॅल्यू आपल्याला कळाली की काय आहे किंवा ती कधी वाढते कधी कमी होते, पण बुक व्हॅल्यूवरूनच आपल्याला सगळ्या गोष्टी कळत नाही, तर बुक व्हॅल्यूला सुद्धा काही काय आहेत, मर्यादा आहे, लिमिटेशन्स आहेत. जसं की आपल्याला ब्रँड व्हॅल्यू दाखवत नाही आहे बुक व्हॅल्यू, बरोबर, फ्युचर ग्रोथ कन्सिडर करता येत नाही फक्त बुक व्हॅल्यू बघून. ठीक आहे ना. त्याचबरोबर इन्फ्लेशन ॲडजस्ट करत नाही आहे, अकाउंटिंग मॅन्युप्युलेशनची पण शक्यता असते, म्हणूनच इतर रेशोसुद्धा बघणं गरजेचं आहे बुक व्हॅल्यूसोबत. फक्त बुक व्हॅल्यू बघूनच चालत नाही किंवा फक्त बुक व्हॅल्यू बघूनच आपण एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची का नाही करायची हे नाही ठरवू शकत. बुक व्हॅल्यू सोबतच आणखी कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण बघणं गरजेचं आहे, तर त्यामध्ये आहे पी रेशो, ROE, डेप्ट टू इक्विटी, ROC असेल. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हाच आपण ॲनालिसिस कंप्लीट झालं असं म्हणू शकतो. तुम्ही जर नवीन असाल इन्व्हेस्टमेंटमध्ये, बिगिनर असाल, तर बुक व्हॅल्यू जर वाढत असेल कंटिन्युअसली एखाद्या कंपनीची, डेप्थ कंट्रोलमध्ये असेल, ROE चांगला असेल, तर तो स्टॉक लॉंग टर्मसाठी स्ट्रॉंग असू शकतो असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते की हा जो व्हिडिओ आहे हा लर्निंग पर्पजसाठी बनवलेला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला दिलेला नाही आहे आणि आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.